जय गजानन मंडळी, आज आपण बघू टमाटे भात. टमाटे भातसाठी लागणार आहे आपल्याला कांदा, मिरची, कढीपत्ता. जर तुम्ही तिखट खात असाल तर एखादी एक्स्ट्रा मिरची ॲड करू शकता. आणि टोमॅटो प्युरी, मी 2 टोमॅटोची प्युरी इथं काढलेली आहे. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा, मिरची हे सर्व टाकून घ्यायचं. कांदा हा लाल होईपर्यंत कमी गॅसवर भाजायचा. एकदम बेस्ट ऑप्शन आहे लेकरांना स्कूलमध्ये टिफिनवर नेण्यासाठी. एकदा नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये हळद, चटणी आणि टोमॅटोची प्युरी ही 10-15 मिनटं शिजू द्यायची, नाही तर कच्चं लागणार. 10-15 मिनटं त्याच्यामध्ये शिजू द्या. जर तुम्ही सकाळचं भात खाऊन बोर झाले असणार, संध्याकाळी काहीतरी नवीन खायचं असेल तर एकदम बेस्ट रेसिपी आहे. झटपट पटापट होणारी आहे. एकदा नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर टमाटर शिजले की त्याच्यामध्ये भात टाकून द्या आणि आपल्या चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाका. एकदा नक्की ट्राय करा. खूप ही मस्त रेसिपी आहे. अशाच रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा. थँक्यू.